जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडून आणला असं म्हटलंय आव्हाडांनी। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहामध्ये असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की स्पेशल सुविधा देताना महादेव गीतेसह काही बंद्याची अडचण तुरुंग प्रशासन आणि कराडला होत होती, म्हणून गेल्या आठवडाभर महादेव गीते आणि इतरांना त्रास देण्यात येत होता। आजचा वाद हा जाणीवपूर्वक कराडनंच घडून आणला आहे। कराडनं अनेक गुंड छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये बोलावून घेतले आहेत। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहामध्ये आहेत। गेल्या 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई झाली पाहिजे। यापूर्वी धनंजय देशमुखांच्या साडूची इतक्याच तत्परतेनं जेल बदली प्रशासनानं केली होती, म्हणजे तो वाल्मिकचा अडचणीचा त्याची जेल बदली हे सूत्र कराड आणि जेल प्रशासन राबवत आहे। वाल्मिक कराडला पुणे किंवा मुंबईच्या कारागृहामध्ये पाठवणं गरजेचं आहे।